महाराष्ट्राच्या राजकारणातील गेली 5 वर्ष ही अनेक रहस्यमय राजकीय घडामोडींनी भरलेली आहेत। गेल्या 2.5 वर्षात तर अनेक धक्कादायक घटना घडताना आपण सर्वांनी पाहिल्या। यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यासारखे दोन मोठे पक्ष फुटले। राज्यात स्थिर असलेलं महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि महायुतीनं नवीन राजकीय गणितं जुळवून आणली। राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटणं आणि त्यातून तयार झालेलं नवं सरकार हे कायद्याच्या कसोटीत कितपत योग्य आहे यावर अनेकदा चर्चा झाल्या। मात्र आता हे दोन्ही विषय निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलेत। यासह राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना पक्षाबाबत दिलेल्या निर्णयावरही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। याबाबतच्या 4ही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एका आठवड्याच्या कालावधीत सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे या एका आठवड्यात होणाऱ्या 4 सुनावण्यांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते। नेमकं काय होऊ शकतं? महायुतीला याचा फटका बसू शकतो का की महाविकास आघाडीलाच फटका बसणार? याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। सगळ्यात आधी पाहूयात सर्वोच्च न्यायालयात कोणत्या दिवशी कोणत्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे। सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर 8 जुलैपासून न्यायालयाचं कामकाज पूर्ववत झालंय। अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील 4 महत्त्वपूर्ण याचिकांचा फैसला होणार आहे। यातील पहिली सुनावणी पार पडेल ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतच्या याचिकेवर। सर्वोच्च न्यायालयात 12 जुलै रोजी यावर सुनावणी पार पडेल। त्यानंतर 15 जुलैला शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नावाबाबतच्या याचिकेवर, 16 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्ह आणि नावाबाबतच्या याचिकेवर, तर 19 जुलैला राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। या सर्व याचिकांचा निर्णय जो काही असेल तो निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा असेल। त्यामुळे सध्या एकाच आठवड्यात होणाऱ्या या 4ही सुनावण्यांवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। नेमक्या या याचिका काय आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात ते विस्ताराने पाहूयात। पहिली याचिका आहे ती म्हणजे राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची। 12 जुलै रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातील याचिकेवर सुनावणी होणार आहे। राज्यातील मुंबई, पुणे यासारख्या प्रमुख महानगरपालिकांसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ न शकल्याने गावगाडा पूर्णतः ठप्प झालाय। त्याचा मोठा परिणाम विकास कामांवर सुद्धा झालाय। विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील अशी अपेक्षा होती। मात्र राज्यातील लोकसभा निकालात महायुतीला आलेलं अपयश बघता सध्या महायुती तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास अनुकूल असल्याचं दिसत नाही। अशा परिस्थितीत राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात अशा पद्धतीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यास महायुती बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे। यातूनच महायुतीमध्ये असलेले अंतर्गत वाद पुन्हा समोर येऊ शकतात आणि याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीला सोसावा लागू शकतो। महायुतीला अडचणीत आणू शकते अशी दुसरी सुनावणी असेल ती शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची। शिवसेना फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कुणाकडे जाणार यावरून वाद निर्माण झाला होता। याआधी आमदारांच्या संख्याबळाच्या जोरावर शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्यात आलं होतं। मात्र या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। याच याचिकेवर आता 15 जुलै रोजी सुनावणी होणार आहे। या सुनावणीतून निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेल्यास शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या हातून जाऊ शकतं आणि असं झाल्यास शिंदेंसोबत आलेले किती आमदार आगामी काळात त्यांच्या सोबत राहतील असा प्रश्न निर्माण होतो। असाच काहीसा निकाल असेल तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा। 15 जुलैला शिवसेना पक्ष चिन्हाबाबत सुनावणी पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 16 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसबाबतच्या पक्ष चिन्हाबाबतचा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांकडे जाणार की अजित पवारांकडे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अजित पवारांसोबत असणाऱ्या सर्वच आमदारांना आमच्याकडे घेण्यास बंदी नाही असं सूचक विधान शरद पवारांनी केलं होतं। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हाबाबतचा निकाल शरद पवारांकडे झुकल्यास अजित पवारांना पक्ष चालवणं व आमदार बांधून ठेवणं अवघड ठरण्याची शक्यता आहे। विशेष बाब म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनीही शिंदे आणि अजित पवारांपेक्षा जास्त खासदार निवडून आणले।
त्यामुळे सध्या खासदारांची संख्या लक्षात घेता निकालाचं पारडं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे झुकणार का असाही सवाल उपस्थित होऊ लागलाय। याशिवाय महाराष्ट्रात महायुतीला अडचणीत आणू शकेल अशी चौथी सुनावणी पार पडेल ती राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाबाबतची। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेसंदर्भात दिलेला निकाल हा चांगलाच चर्चेत राहिला होता। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकही आमदार अपात्र न करण्याची किमया साधली होती। त्यामुळे या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर 19 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। या याचिकेचा निकाल साहजिकपणे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणीवर अवलंबून असला तरी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणासोबत असणारे आमदार अपात्र ठरणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकाच आठवड्याच्या कालावधीत पार पडणाऱ्या या 4 सुनावण्यांपैकी एका प्रकरणाचा जरी निकाल महायुतीच्या विरोधात गेला तरी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवता महायुतीला मोठा सेटबॅक बसण्याची शक्यता राजकीय अभ्यासक वर्तवत आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडी याचा फायदा घेत आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करेल। या सगळ्या विषयीचं तुमचं मत व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।